आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि भारतीय जनता पार्टीच्या नूतन नगरसेवकांचा सन्मान सोहळा सोमवारी सायंकाळी वैष्णवी चौक येथे उत्साहात पार पडला. वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान आणि वैष्णवी चौक महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. सन्मान सोहळ्यास नगराध्यक्ष सत्यजित कदम, प्रीती कदम, सोसायटीचे चेअरमन मंजाबापू वरखडे, माजी चेअरमन शाजी कदम, राजेंद्र ठोस, एकनाथ बनकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश संसारे, अमोल कदम, सौरभ मुसवाडे, वसंत कदम, बाळासाहेब लोखंडे, सुजाता कदम, चंदाराणी गाडे, सुवर्णा कोठळे, सीमा देठे, जयश्री खांदे, मनीषा कदम आणि पुष्पा तांबे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी मतदारांचे आभार मानत प्रलंबित कामांसह नवीन विकास कामांना गती देणार असल्याचं सांगितलं. नगर विकासाचा ध्यास घेऊन पारदर्शकपणे काम करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कार्यक्रमात प्राध्यापक सुधाकर कदम, सतीश वाळूंज, डॉक्टर प्रवीण कोठोळे, वैभव गाडे, गणेश मुसवाडे, सचिन घोरपडे आदींसह वैष्णवी चौक, अंबिका नगर आणि कारखाना कॉलनी परिसरातील नागरिक, महिला व युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक नगरसेवक वसंत कदम यांनी केलं. शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी सूत्रसंचालन केलं तर आभार धनंजय विठ्ठलनूर यांनी मांडले. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.